नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये खास करून माझ्या समवेत उपस्थित असलेले माझे सहकारी, कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे संचालक आणि आमच्या कर्मी मल्टीस्टेटचे माजी चेअरमन आदरणीय अभिनंदना, या बोर्डिंगचे आदरणीय दीपक साहेब, त्याचबरोबर इथं माझ्या समवेत उपस्थित असलेले हे शिबिर अत्यंत नियोजनबद्ध पार पडावं म्हणून परिश्रमपूर्वक अनेक गोष्टी नव्यानं संकल्पना राबवलेले आदरणीय प्रशांत गिरनाळे मुख्य संयोजक, सहसंयोजक कोलकुंडे साहेब, उदय येणापुरे साहेब, अमित मगदूम, आमचे दीपक मगदूम, राजकुमार चौगुले सर, आमच्या चिंचवड हायस्कूलचं योगदान सातत्यानं ज्याला राहिलेलं आहे. हे शिबिर अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी गेली 25 वर्षे ज्यांनी कष्ट घेतले, त्यामध्ये पासवान सर असतील, रमा सर असतील, त्याचबरोबर हंजे सर असतील, आदिराज पाटील सर असतील, बोर्डिंगचे सुप्रिटेंडेंट जयवंत कोले आणि आपण सर्व शिबिराचे बंधू. आपण आता विषयाला सुरुवातच करूया. या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण सहभागी झालात. मी असं म्हणेन की तुमच्या जीवनातला एक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आजचा हा दिवस आहे. तुम्ही म्हणाल का, तर याचं उत्तर तुमचं शेवटच्या दिवशी समारोपाच्या वेळी तुमच्या लक्षात येईल की मी माझ्या जीवनातली अनेक वर्षे कुठल्या पद्धतीनं घालवलो आणि हे 2 दिवस मला नेमकं काय मिळालं या जीवनामध्ये. तेव्हा या शिबिरातून जाताना आपल्याला हे गोष्ट लक्षात येईल की आपण भरभरून घेऊन जाणार आहोत आणि हे बाहेर जगामध्ये तुम्हाला कुठेही मिळत नाही. जे वीर शोर्मणी वीराच्या ॲडव्होकेट बाबासाहेब कुसनुरे आपल्या युवकांना संघटित केलं, त्यांना व्यसनमुक्त केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये अनुराग्र परिवर्तन घडण्यासाठी अशी वेगवेगळी शिबिरं घेतली. त्यामध्ये नेतृत्व प्रशिक्षण असेल, संस्कार शिबिर असेल, धर्मसंस्कार शिबिर असेल, अशी वेगवेगळी शिबिरं त्यांनी सुरुवात केली की ज्या माध्यमातून आपल्या सणांच्या सारख्या युवकांच्यावर धार्मिक संस्कार होऊ लागले. अन्यथा आज सुद्धा आम्ही सुद्धा कुठंतरी वेगळ्या ठिकाणी दिसलो असतो. या शिबिरातील बाहेर पडणारे आम्ही सगळी मंडळी आज जी व्याख्यानामध्ये सकाळपासून आलेले आहेत हे सगळे या शिबिराचे विद्यार्थी आहेत. हे मला अभिमानानं सांगायचं. आणि आता नंतर येणारे सुद्धा आमच्या आता मगाशी अरविंदजी मडलेकर बोलून गेले, ते दक्षिण भारत जैन सभेच्या सहखजिनदार पदापर्यंत गेले. नंतर येणारे आमचे डी ए पाटील सर आहेत, दक्षिण भारत जैन सभेचं चेअरमनशिप भूषवलं. मी दक्षिण भारत जैन सभेचा माजी चेअरमन आहे. सगळी पदं आम्ही भूषवली. चांगल्या चांगल्या संस्थेची, ज्याला 123 वर्षाचा इतिहास आहे, अशा संस्थेवर सुद्धा आम्ही गेलो. त्याचं मूळ जर कुठं असेल, त्याचा पाया कुठं असेल तर तो या संस्कार शिबिरामध्ये आणि आमच्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये आहे असं मी म्हटलं तर अवघडत नाही. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान भविष्य आहात की तुम्हाला या शिबिरामध्ये संयोजकांनी ॲडमिशन दिलं. 10-12 मुलांना त्यांनी परत पाठवले, पण तुम्हाला बसू दिले. तेव्हा याचा पुरेपूर आपण लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आता आपण नेतृत्वासाठी आवश्यक गुण कोणकोणते आहेत इकडे थोडंसं आपण लक्ष देऊया आणि नंतर मग आपण स्क्रीनकडे वळूया. मी भाषण कमी आणि थोडंसं क्लिप दाखवून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने हे समजावून सांगण्याचा एक नवीन प्रयोग मी आता तुमच्यासमोर करतोय. त्यामध्ये सामाजिक कौशल्य विकसित केले पाहिजेत. आपल्याला आपलं नेतृत्व जर पुरवायचं असेल तर आपल्याला सामाजिक कौशल्य विकसित केली पाहिजेत. आपण अनुयायी म्हणून राहता कामा नये, आपण नेतृत्व करणारे पाहिजे. अनुयायी कोण असतो? आदेशाचं पालन करणार असतो. आता तुम्ही नेतृत्व करणार असाल तर तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. त्यामध्ये दुसरा गुण आहे आपला प्रभाव इतरांच्यावर राहण्यासाठी आपली नैतिक मूल्य आपण जपली पाहिजे. आता नैतिक मूल्य कोणती आपण पुढे आपण त्याच्यावर प्रकाश देऊन टाकणार आहोत. आपल्याकडे जर नैतिक मूल्य नसतील तर आपलं नेतृत्व फुलणार नाही. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. चुकीच्या लोकांची संगत करू नका. जीवनामध्ये हे तुमचं स्टेज असं आहे या वयामध्ये की चुकीची माणसं जर सानिध्यात आली तर आपलं आयुष्य फरफटत जाणार आहे. योग्य वेळी तुम्ही या शिबिरात आला आहात, ज्यामुळे तुम्हाला चुकीच्या संगतीच्या पासून लांब राहता येईल. आळस हा आपला शत्रू आहे हे नेहमी ऐकतो आपण, पण आपण स्वतः आळस करतो. काय करतो? आजचं काम उद्या बघूया की, नंतर बघूया की, अशा पद्धतीने टाळाटाळ करतो. आजचं काम आत्ता आणि आत्ताच करा, त्यामुळे तुमचं नेतृत्व फुलत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे असलं पाहिजे नेतृत्व आपलं फुलण्यासाठी
तो म्हणजे आपल्या अंगी संयम असला पाहिजे. आणि संयम म्हटल्यानंतर मी तुम्हाला एक कुंतलगिरीचं उदाहरण देणार आहे. वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे यांच्याबरोबर आम्ही काम करत होतो. मला तो आठवतोय 108 वर्षानुसार महाराजांचं यमसल्लेखना सुरू होती कुंतलगिरीच्या पहाडावर. सगळे लक्ष द्यायचं का? यमसल्लेखना 42 दिवस चालू होतं. आणि त्या सल्लेखनाच्या वेळी आमच्या आठवड्याचे जवळजवळ आम्ही 11-12 संशोधक होतो. म्हणून बाबासाहेब कुसनुरे सरांनी आमच्यावर भोजन जमवायची जबाबदारी सोपवली आणि आम्हाला एक तत्व सांगितलं की तुम्ही सगळ्यांना विनंती करा की भोजन संपल्यानंतर आपापली पत्रावळी उचलायची आहे आणि कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकायचं आहे अशी विनंती करायला सांगितली. त्याप्रमाणे जेवणावळी सुरू झाल्या. रोज हजारो लोक दर्शनाला यायचे आणि जाताना भोजनगृहामध्ये यायचे आणि आपापली पत्रावळी उचलून घेऊन जाण्यासाठी आम्ही विनंती करत होतो. एक दिवस अचानक असं झालं की एक सद्ग्रस्त आणि त्यांचा मुलगा जेवण झाल्यानंतर आपली पत्रावळी तिथंच सोडून निघून जाऊ लागले भोजनगृहामध्ये. मग आमच्या मुलांनी लगेच त्याला घराला घातला आणि त्यांना सांगितलं की इथं अनुशासन आहे, तुम्हाला तुमची पत्रावळी उचलून बाहेर काढावी लागेल. त्यावेळी तो सद्ग्रस्त म्हणतो कसं पहा. त्या सद्ग्रस्ताने सांगितलं आजचं जे मिष्टान्न भोजन आहे त्याच्यासाठी त्या काळात 1,01,111 रुपयाची देणगी देणारा मी जाणार आहे आणि तुम्ही मला पत्रावळी उचला म्हणता. ही गोष्ट पाहता पाहता बाबासाहेबांच्या कानावर गेली. आमच्या मुलांनी त्यांना जाऊ दिलं नाही. बाबासाहेब धावत आले भोजनगृहामध्ये आणि त्यांनी पहिलं काम केलं, दोन्ही हात जोडले, क्षमा करा, आमच्या मुलांच्याकडनं काही चूक झाली असेल क्षमा करा. काय विषय आहे? त्यांनी सांगितलं बाबासाहेब ही तुमची मुलं आज मी दातार आहे 1,01,111 देणगी दिलोय आणि मला ही पत्रावळी उचला म्हणतात. त्यावेळी बाबासाहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी चटकन खाली वाटून दोन्ही पत्रावळी त्याचा उचललं, नेऊन कचरा कुठे टाकला. विषय संपला असं वाटलं पण विषय संपला नाही. त्यावेळी आरणजी महाराज होते. आरणजी महाराजांच्या काळात ही गोष्ट केली. महाराजांना खूप दुःख झालं. त्यांनी शहा म्हणून ट्रस्टी होते त्यांना बोलून घेतलं आणि त्या ट्रस्टीला सांगितलं आमचं जे 1,01,111 रुपयाची देणगी आलेली आहे ती त्यांना परत करा. आमच्या वीर सेवादलाच्या स्वयंसेवकाची सेवेची किंमत जर 1,00,000 कोण करत असेल तर त्या मला मान्य नाही, ती सेवा अमूल्य आहे आणि तो चेक परत करा म्हणून. आणि ताबडतोब त्या दाताराला शोधायला सुरुवात झाली. त्याला तो चेक परत दिला गेला आणि त्याला खूप दुःख झालं. ते महाराजच्या घेऊन बसले. महाराजची माझी चूक झाली, तुम्ही माझा चेक स्वीकारा, माझी चूक झाली, चेक स्वीकारा. पण महाराजांनी काय ते चेक स्वीकारला नाही. शेवटी त्या बाप लेकांनी काय केलं बा, ते दोघे आमच्या बरोबर भोजनगृहामध्ये आले आणि पुढे 42 दिवस पत्रावळी उचलण्याचं काम स्वयंसेवकांच्या बरोबर केलं. हा होता संयमाचा विषय. असा प्रकारचा संयम आपल्याकडे असला पाहिजे. हे बाबासाहेबांनी अनुकरण आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी सांगितलं विनम्र राहा. रागद्वेष केला तर नेतृत्व फुलत नाही. विनम्रता आपल्या अंगी असली पाहिजे. त्याबरोबरच वादविवाद टाळा म्हणून सांगितलं. नेतृत्व फुलवायचं असेल तर वादविवाद टाळले पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विकास व्हायला पाहिजे. आपणच जर येण्यासारखं बघत असो तर तुमचं नेतृत्व कोण मान्य करायला नाही करणार. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, डेली सेविंग केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आजकाल फॅशन आलेले आहे, लग्नात सुद्धा दाड्या करून उभं राहिलेले आहेत, ओळखत नाही मुलगा जे नाही की आणि कोण आहे. पण चाललंय कितपत योग्य आहे आपण विचार करायचा. पण खरं व्यक्तिमत्व थोडं कोणाचं दिसत असेल तर डेली त्यांनी सेविंग केलं पाहिजे. त्याचे कपडे स्वच्छ असले पाहिजे, रोज इस्त्री केलेले कपडे घातले पाहिजे. चांगलं त्याच्यामध्ये आपलं एक व्यक्तिमत्व विकासामध्ये या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपण पाळल्या पाहिजे. तर आपलं व्यक्तिमत्व 4 लोकांमध्ये फुलून दिसणार. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललं पाहिजे. आपल्यामुळं एखादा माझा सहकारी दुखवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. संघटनेमध्ये काम करत असताना एक संघ परिवार आहे आपला, एकसंघ म्हणून आपण हे काम करायचं आहे आणि त्यामध्ये माझा एकही स्वयंसेवक दुखवणार नाही, त्याचा इन्सल्ट होणार नाही याची काळजी नेतृत्व करणाऱ्या माणसाने घेतली पाहिजे. समोरच्याचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. नेतृत्व गुण जर बोलायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं गुण पाहिजे आपण ऐकून घेतलं पाहिजे. समोरचा काय बोलतो ते बऱ्याच वेळा काय होतं हे निघाल भाषा आहे त्याचा ऐकून नाही घेता आपणच त्याला तत्वज्ञान सांगायला सुरू करतो. पण एक उदाहरण देतो तुम्हाला. रात्रीची वेळ पाऊस पडत होता आणि एक एमडी आपल्या ड्रायव्हरला गाडी घेऊन घरी निघाला होता. 12-12:30 वाजले होते. धो पाऊस पडत होता आणि अचानक रस्त्यावर एक माणूस मध्यभागी राहून त्यांना असं थांबवण्याचा प्रयत्न करत होता.
अजून लांब होता तो. ड्रायव्हरला या लोकांनी सांगितले एमडी, अरे तो लुटारू असेल, गाडी जोरात घे, थांबू नको. पण तो काय ऐकला नाही. जसं गाडी त्याच्या जवळ आली तसं तो आडवा येऊन राहिला आणि हात करून थांबवायला लागला. नाईलाजानं ब्रेक मारून गाडी थांबवायला लागली. जशी गाडी थांबली तसं तो ग्रस्त एमडीच्या दिशेला पाठीमागे आला आणि काचेवर नॉक करून काच उघडा म्हणायला लागला. ह्याला भीती वाटत होती, हा भोसके, म्हणून त्याने आणखी अर्धा इंच काच खाली केली आणि काय म्हणून दरडावर विचारलं. त्यावेळी तो म्हणतो कसा, सर पुढे ओढा आलाय मोठा आणि रस्ता वाहून गेलाय, तुम्ही इकडे जाऊ नका, या रस्त्याला जावं म्हणून मी सांगण्यासाठी तुम्हाला थांबलो. पहा, समोरच्याचं जर ऐकून घेतलं नाही आपण तर अनेक अशा गोष्टी घडतात की जीवनामध्ये आपण चुकीच्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. तिथं आपल्याला मरण सुद्धा पत्करावं लागलं असतं त्यांना. पण तो काय सांगतोय न विचारताच आपण त्याच्याबद्दल तर्कवितर्क करायला गेलो. हा लुटारू असेल, तो लुटेल, समजून घेतलं पाहिजे. समोरच्याचं मत जोपर्यंत समजून घेऊन आपण विचार नाही करणार नाही तोपर्यंत आपलं नेतृत्व फुलणार नाही. व्यक्तिमत्व विकासासाठी आणखी 5 गोष्टी आवश्यक आहेत. त्यामध्ये लीडरशिप करण्याची कला पाहिजे. लीडर कोण? जो लीड करतो तो लीडर. जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, तुमच्या शाखेची संघटना, शाखेतलं संघटन तुम्हाला सांभाळायचं असेल किंवा जी जबाबदारी तुमच्यावर येईल ती तुम्हाला सांभाळायची असेल तर लीडरशिप करण्याची कला अवगत झाली पाहिजे. कारण आपण पुढे असतो, आपण खड्ड्यात गेलो की पाठीमागचे सगळे खड्ड्यात जाणार आहे. म्हणून लीडर करण्याला ही चाणाक्ष वृत्ती असली पाहिजे. निर्णय क्षमता असली पाहिजे. कोणत्या वेळी काय करायचं याची निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यावर असली पाहिजे. निर्णय घेता येत नसेल तर तो काही करू शकणार नाही. त्याबरोबरच विचारशैली त्याची चांगली असली पाहिजे आणि त्याबरोबरच भावनिक परिपक्वता असली पाहिजे. म्हणजे तो भावनिक होऊन निर्णय घेता कामा नये, सगळ्या गोष्टींना विचार निर्णय करून निर्णय घेता आला पाहिजे. पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक अशा पद्धतीनं 13पंथी, 20पंथी, दिगंबर, श्वेतांबर अशा अनेक त्याच्यामध्ये आपण विभागून न जाता आपण जैन आहोत, जैन कुलात जन्मलोय आणि जैनसाठी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मी माझं नेतृत्व बनवणार आणि समाजाच्या विकासासाठी मी काही लावणार एवढं जरी आपण घेऊन गेला तरी या शिबिराचं परिपाठ आम्हाला सार्थक झाला असे मी समजेन. शेवटी एक उदाहरण देणार मी सांगणार आहे. एक उत्कृष्ट नेतृत्व तोच करू शकतो ज्याच्याकडे प्लॅनिंग करण्याची क्षमता आहे. जसे की आज आजचे जे संयोजक आहेत आमचे प्रशांत गंगाळे, त्यांनी यावेळी अगदी उत्तम सुंदर अशा पद्धतीचं नियोजन केलं. तुम्हाला किट दिलेलं आहे, तुमच्या सगळी व्यवस्था त्यांनी केली आहे. गेली महिनाभर ते राबतायत तरी सुद्धा एवढा प्रयत्न केल्यानंतर याचा लाभ फक्त 85-87 मुलांना मिळाला. का 500 मुलांनी घेऊन येऊ? हे दुर्दैव आहे आमचं. सेवा तर देण्यासाठी प्रयत्न करतोय पण घेणारे फार कमी करतोय. आणि म्हणून तुम्ही इथून गेल्यानंतर पुढल्या वर्षाच्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये मी माझ्या 2 सहकारी मित्रांना पाठवेन अशी प्रतिज्ञा करून जायचं आहे. तर आपण खऱ्या अर्थानं समाजामध्ये काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त झालो असं होईल. उत्कृष्ट प्लॅनिंग मी एक उदाहरण देणार आहे. एक राजा होता. त्या ठिकाणी राजा नेमण्याची पद्धत अशी होती की हत्तीच्या सोंग्यामध्ये माळ दिलं जायचं आणि कार्यकाळ संपल्यानंतर दुतर्फा सगळे लोक गावातले राहायचे राजदरबारामध्ये आणि हत्ती ज्यांच्या गळ्यात माळ घालेल त्याला राजा म्हणून घोषित केलं जायचं 5 वर्षाकरता. 5 वर्षानंतर त्या राजाला तिथून एक नदी होती आणि नदीच्या पलीकडे खूप विळनाट जंगल होतं. त्या नावाड्याला सांगितलं जायचं की या राजाला नावेत पुसून घ्या आणि पलीकडे येऊन जंगलात सोडून या. तिथं अत्यंत हिंसक पशु वगैरे होते आणि अशा पद्धतीनं 5 वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर ज्या राजाला त्यांनी पाठवलं त्या नावाडी बघत होता की हे सगळे राजे 5 वर्षे आरामात होते पण नावेतून पलीकडे जाताना त्यांची व्यथा, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तो निहाळत होता. पण अचानक एक राजा ज्याचे 5 वर्षे संपले आणि त्याला पाठवायला हा निघाला तेव्हा तो अत्यंत आनंदी होता आणि म्हणून त्या नावाड्याला राहवलं नाही. त्यांनी विचारलं, महाराज एक गोष्ट विचार. सगळे राजे आजपर्यंत जेवढे आले त्यांना मी जंगलामध्ये सोडताना ते आर्त आणि स्वतःला दुःखी कष्टी समजत होते. तुम्ही आनंदी आहात, त्याचं रहस्य काय? तेव्हा त्याने सांगितलं की मला माहित होतं 5 वर्षानंतर मी सुद्धा या खुर्चीवरून खाली उतरणार आहे आणि मलाही या जंगलात पाठवलं जाणार आहे. म्हणून मी पहिल्या वर्षी सगळे जंगल तोड करणाऱ्या लोकांना पलीकडे पाठवले, तिथली जंगल तोड केलेली आहे. दुसऱ्या वर्षी सगळ्या इंजिनियर्सना पाठवलं, तिथं प्लॅनिंग करून नगर बसवलेलं आहे. तिसऱ्या वर्षी सगळ्या व्यापाऱ्यांना पाठवून तिथं मी व्यापारपेठ सजवलेली आहे. मी आता तिथं गेल्यानंतर सुद्धा राजाच आहे.
कारण मी 5 वर्षे त्याचं प्लॅनिंग केलं. तेव्हा अशा पद्धतीचं प्लॅनिंग जो करतोय त्याला स्वतःची खुर्ची मागून घ्यावी लागत नाही. तो अनेक लोकांना स्वतःची खुर्ची देऊ शकतो आणि शिवाय लोकांना सुद्धा उदरनिर्वाहासाठी कामकाज देऊ शकतो, त्यांच्या हाताला काम देऊ शकतो. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की यापेक्षा एक चांगलं उत्तम यश आपण संपादन करायचं असेल तर एक 2 ओळी तुम्हाला सांगणार आहे. जब तक ना मंजिल पा सकूं, जब तक ना मंजिल पा सकूं तब तक मैं मुझे विराम है. चलना हम सबका काम है, जीवन इसी का नाम है, वीर सेवादल इसी का नाम है. धन्यवाद.